कोल्हापूरमध्ये दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावाचा गजर। ज्योतिबा डोंगरावर मानाच्या सासन काठ्या देखील दाखल झाल्या। 12:30 वाजता भव्य सासनकाठ्यांची मिरवणूक, ज्या 108 मानाच्या सासनकाठ्या आहेत त्या सासनकाठ्यांची मिरवणूक यमाई मंदिराकडे प्रस्थान होणार आहे आणि 5:30 वाजता श्रींचा जो मुख्य पालखी सोहळा आहे तो देखील यमाई मंदिराकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी जमदग्नी ऋषी आणि यमाई देवीचा जो विवाह सोहळा आहे तो विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्या विवाह सोहळ्यासाठी श्रीनाथ दख्खन केदार हा सर्व भाविकासह सासनकाठ्यासह लवाजमा घेऊन त्या ठिकाणी जाणार आहेत। हेच या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य आहे। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे आणि याच निमित्तानं लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेले आहेत आणि आपण बघू शकतो ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये भाविकांचं भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। सासन काठ्या नाचवत आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा गजर हे सगळे भाविक करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या काही 100हून अधिक मानाच्या सासन काठ्या आहेत त्या आता हळूहळू या सगळ्या मंदिर परिसरामध्ये दाखल होत आहेत। या सगळ्याच्या निमित्तानं ज्योतिबा देवांची मंदिरामध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीनं धार्मिक पूजा होणार आहे, त्याचबरोबर सायंकाळी पालखी सोहळा देखील होणार आहे। उत्साहाचं वातावरण आपल्याला या निमित्तानं बघायला मिळतंय। लाखो भाविक, जवळपास 5 ते 7 लाख भाविक जे आहेत ते या ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचं देखील आपल्याला या निमित्तानं बघायला मिळतंय। सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।